36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील लोहगाव येथे आज दुपारी घडलेल्या भीषण आगीनं एका शेतकरी कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. लोहगाव येथील शेतकरी सुरेश गरवड धोत्रे गट नंबर 264 यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडला आज दुपारी साधारणतः 1 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पत्रकार सत्यम गवळी यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला तात्काळ फोन केला. मात्र आग वेगानं पसरत असल्यामुळे लोहगावातील नागरिक, युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. कुणी पाण्याचे टँकर आणले तर कुणी मोटारी व पाईपच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जवळपास 3 तास ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून अथक प्रयत्न केल्यानंतरही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालेलं होतं. या भीषण आगीमध्ये शेडमध्ये बांधलेली एक शेळी आणि तिची 2 लहान पिल्ले जळून मृत्युमुखी पडली. त्याचबरोबर शेतीसाठी साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. यामध्ये 6 क्विंटल गहू असलेल्या 2 कोठ्या, 25 PVC पाईप, अद्रक बेने, सुमारे 30 क्विंटल शेती साहित्य, 2000 फूट मोटार केबल, चार्जिंग पंप, 20 सिमेंट बॅगा, 52 ते 55 स्टील पत्रे, शेळ्यांसाठी ठेवलेली 3 क्विंटल मका तसेच इतर शेती उपयोगी साहित्याचा समावेश आहे. या आगीमध्ये अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो. शेतकरी सुरेश धोत्रे यांनी मोठ्या कष्टानं उभारलेले साहित्य काही क्षणात आगीनं भस्मसात झाल्यामुळे कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी भिसे आप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. तसेच नुकसानाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्याचं शेती साहित्य जळून गेल्यामुळे आगामी हंगामावरही संकट निर्माण झालंय. त्यामुळे शासनाने विशेष मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.